अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण पाहूयात मी कशा प्रकारे देवाची मांडणी आणि देवघर ठेवलेले आहे। इथे मी स्वामींची मूर्ती फोटो लावलेला आहे। त्याच्या खाली मी छोटासा काच लावून घेतलेला आहे जेणेकरून महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी इथे सारामृतची पोथी ठेवलेली आहे, अगरबत्ती आणि ते देवासाठी नैवेद्य जे घरामध्ये असेल तेच दाखवते किंवा जे फळ आहे ते मी रोज देवांना ठेवते स्वामी समर्थ। आणि इथे मी मंगल कलशाची स्थापना केलेली आहे जेणेकरून माझ्या मंदिरामध्ये मंगल कलश ठेवण्यासाठी जागा नाही आहे, छोटंसं मंदिर आहे त्यामुळे मी इथे साईडला ठेवलेलं आहे। असं म्हणतात की मंदिराच्या वरतीही नसू नये आणि अशा प्रकारे माझे हे छोटंसं देवाचं मंदिर आहे। मुंबई साईडला जागा कमी असल्यामुळे मी वरतीच मंदिर लावलेलं आहे आणि इथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, बाळकृष्णांची मूर्ती आहे, खंडोबाची मूर्ती आहे, महादेवाची पिंड आहे आणि अन्नपूर्णा मातेची आणि गाय वासरू आहे। इथे हळदी कुंकू घंटा आहे आणि ते कासव मी धान्यामध्ये तांदळामध्ये ठेवून घेतलेलं आहे कारण माझ्या कासवावरती अंक लिहिलेले आहेत। ज्या कासवावरती अंक लिहिलेले असतात ते तांदळावरती ठेवला पाहिजे, जो कासव प्लेन आहे तो पाण्यामध्ये ठेवला पाहिजे। ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व माझी मांडणी करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी माझं छोटंसं देवाचं मंदिर अशा प्रकारे मी रोज इथे देवपूजा वगैरे करते। जर माझी जर मांडणी काही चुकली असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगा। अशा प्रकारे मी देवाची मांडणी करून घेते आणि रोज इथे मी महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवून इथे एक माळ जप करत असते। माझ्याच्याने जेवढी सेवा होईल तेवढी मी शक्य झालं तर मी रोज 3 अध्याय वाचते सारा अमृतचे कलश आहे आणि इथे कलशाची स्थापना आहे। आणि इकडे अशा प्रकारे मी इकडे फोटो लावलेला आहे, त्याच्या साईडला मंदिर लावलेलं आहे, त्याच्याच साईडला मी मंदिर लावलेलं आहे आणि मंदिराच्या वरती देवांचे फोटो वगैरे ठेवलेले आहे। इथे स्वामी समर्थांचे फोटो आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे मी इकडे लावलेलं आहे, वरती पण फोटो ठेवलेला आहे आणि जागा थोडी असल्यामुळे इकडे साईडला मी छोटासा काच लावून इथे शेंद्राचे देव ठेवत आहे, शेंद्राचे देव जेणेकरून आपल्या मंदिरात नसले पाहिजेत ते एका साईडलाच ठेवले पाहिजेत। अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये साईडला ठेवते, शेंद्राचे देवाची पूजा करते। केंद्रामध्ये सांगितलेलं आहे की शेंद्राचे देव हे मंदिरामध्ये नसले पाहिजेत, त्यामुळे मी इथे साईडला ठेवलेले आहेत। अशा प्रकारे मी सर्व माझ्या देवाची मांडणी करून घेतलेली आहे। असं छोटंसं माझं देवाचं मंदिर आहे, जागा कमी असल्यामुळे आपण हे अशा प्रकारे मी इकडे वरतीच ठेवलेलं आहे मंदिर आणि इथे मी रोज महाराजांची जमेल तेवढी सेवा करत असते। श्री स्वामी समर्थ। माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।